या पद्धतीने तुम्ही चवळीची भाजी बनवली ना, मुलांच्या टिफिनला दिली ना, तर मुलांनाही खूप आवडेल आणि मोठ्यांना देखील आवडेल अशी आपली चवळीची भाजी अप्रतिम चवीची बनवलेली आहे. खूप सोपी पद्धतीने बनवलेली आहे. तर ही रेसिपी पूर्ण पहा. तर हॅलो, हाय, नमस्कार. सुषमाज कुकिंग चॅनलमध्ये तुमचं आणखीन एका नवीन रेसिपीसोबत स्वागत आहे. तर इथं मी चवळी घेतलेली आहे बघा, चवळीच्या बिया काढून घेतलेल्या आहेत. तर ही गावरान चवळी आहे शेतामधील, याला फवारणी वगैरे काही केलेली नाही. तर ही एकदम छान अशी चवीला लागते ही भाजी. तर याचे चवळीच्या ज्या शेंगा असतात ना, त्या कोवळ्या असतात ना, तर त्याचे मी छोटे छोटे असे तुकडे करून घेतलेले आहेत आणि ही चवीला अप्रतिम लागते भाजी. तर तुम्हीही बनवून पहा. तर यामध्ये मी चवळीच्या बियामध्ये पाणी ओतून ठेवलेलं आहे. स्वच्छ अशा धुवून घ्यायच्या त्या चवळीच्या बिया. तर आपल्याला याचा मसाला बनवायचा आहे. तर मी गॅसवरती कढई ठेवली, कढई गरम करून घेतली आणि उभ्या आकाराचा असा कांदा कट करून घेतलेला आहे. तर आपल्याला हा कांदा भाजून घ्यायचा आहे बघा. तर यामध्ये मी खोबरं घेते. तर खोबऱ्याचे उभे काप करून घेतलेले आहेत. तुम्हाला किसून घ्यायचं असेल ना खोबरं, तरी घेतलं तरी चालेल, पण मी उभे काप केलेले आहेत आणि हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे खोबरं आणि कांदा. तर आपल्याला हा तांबूस कलरवरती भाजून घ्यायचा आहे आणि गॅसची फ्लेम मी लो ठेवलेली आहे. लो फ्लेमवरती कांदा आणि खोबरं भाजून घेणार आहे. तर आपल्याला याच्यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे थोडंसं, म्हणजे छान असं भाजतं कांदा आणि खोबरं. तर कांदा आणि खोबरं छान भाजलं ना, तर भाजीला छान असा घट्टसरपणा येतो आणि चवीलाही भाजी अप्रतिम लागते. तर हे कांदा आणि खोबरं 2 ते 3 मिनटासाठी भाजून घ्यायचं आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि तुम्ही बनवून पहा ही रेसिपी. रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलवर नवीन आला असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर बघा, हे 2 ते 3 मिनटासाठी आपलं कांदा आणि खोबरं भाजून झालेलं आहे. तर आता हे कांदा आणि खोबरं आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. तर या चवळीच्या भाजीला जास्तीचा मसाला वगैरे काही लागत नाही. जे आपल्या घरात उपलब्ध आहे त्या साहित्यामध्ये आपण बनवू शकतो. तर मी थोडीशी घट्टसर अशी भाजी बनवलेली आहे. तुम्हाला रस्सा भाजी बनवायची असेल नाही, तर तुम्ही यामध्ये गरम पाणी ओतून घातलं तरी चालेल. ती अप्रतिम लागते चवीला. तर हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात कांदा आणि खोबरं. तर छान असं तांबूस कलरवरती आपलं खोबरं आणि कांदा भाजून झालेला आहे. तर एका प्लेटमध्ये काढून घेते मी आता कांदा आणि खोबरं. तर बघा, इथं जास्तीचा काही मसाला न घालता आपण बनवणार आहोत. तर इथं कोथिंबीर, लसूण, आल्याचा छोटा तुकडा छोटे छोटे काप करून घेतलेले आहेत आणि कांदा आणि खोबरं तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतले आपण हे आणि आपल्याला हे छान असं मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. तर थोडंसं पाणी घालून बारीक करून घ्यायचं, म्हणजे छान असं वाटण आपलं बारीक होतं. तर इथं मी वाटण बघा बारीक करून घेतलेलं आहे आपलं मिक्सरला. तर आता आपल्याला फोडणी द्यायची आहे चवळीच्या भाजीची. तर इथं मी कढई गरम करायला ठेवलेली आहे. तीच कढई गरम केलेली आहे. तर यामध्ये तेल घालायचं आहे आपल्याला. तर मी 2 ते 3 चमचे मोठे असं तेल घालून घेते आपल्या भाजीसाठी. तर आपलं तेल गरम झालं ना, की यामध्ये आपल्याला जिरं टाकून घ्यायचं आहे. तर मी इथं 1 चमचा जिरं टाकून घेणार आहे आणि यामध्ये आपण कच्चा कांदा वापरणार नाहीत. कारण आपल्या पेस्ट बनवलेली आहे कांद्याची, त्याच्यामुळे आपण वापरणार नाहीत. तर बघा, जिरं छान तडतडलं तर यामध्ये पेस्टमध्ये टोमॅटो घातलं नव्हतं, तर मी इथं 1 टोमॅटो बारीक कट करून घालून घेत आहे कढईमध्ये. तर हे टोमॅटो छान नरम होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे. तर यामध्ये तुम्ही कढीपत्त्याचे 3-4 पाने जरी घातली ना, तर भाजीची चव आणखीन वाढते. तर आता यामध्ये थोडीशी हळद घालून घ्यायची. तर मी 1 छोटा चमचा यामध्ये हळद टाकून घेते. हळदीनं आपल्या भाजीला एक कलर छान येतो. तर बघा, हळद टाकून घेतली आणि आपलं टोमॅटो आणि हळद मिक्स करून घेते मी. तर टोमॅटो आणि हळद मिक्स झाले ना, की यामध्ये आपल्याला मिक्सरच्या भांड्यामधला जो काही मसाला होता तो यामध्ये टाकून घ्यायचा आहे.
तर या पद्धतीनं तुम्ही चवळीची भाजी बनवून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगा चवळीची भाजी कशी बनली ते. तर ही परत एकदा मिक्स करून घेते मी. तर चवीला अप्रतिम अशी ही चवळीची भाजी बनते. तर बघा छान असं मसाल्याला तेल सुटलेलं आहे. तर यामध्ये आता काश्मीरी लाल मिरची पावडर आणि लाल मिरची पावडर हे 2 चमचे असं टाकून घेतलेलं आहे तिखट, आणि मॅजिक मसाला 1 मोठा चमचा असं टाकून घेते मी या भाजीमध्ये. तर या पद्धतीने जर भाजी बनवली छान होते चवीला. तर हे परत एकदा मिक्स करून घेते. तर कलरसुद्धा खूप भन्नाट येतो ह्या भाजीचा. बघताच तोंडाला पाणी सुटेल अशी ही आपली चवळीची भाजी बनते. तर इथं चवळीच्या बिया मी धुवून घेतल्या होत्या. तर यामध्ये टाकून घेते आपल्या कढईमध्ये आणि परत एकदा मिक्स करून घेते मसाला आणि चवळीच्या बिया. तर यामध्ये आता पाणी टाकून घेते थोडंसं. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये बघा छान असं तेल सुटलं आहे. 2 ते 3 मिनटासाठी परतले मी. तर या मिक्सरच्या भांड्यामध्येच पाणी थोडंसं थंड पाणी टाकून घेतलं आणि भांड्याला चिकटलेला मसाला वगैरे या आपल्या भाजीमध्ये टाकून घेतलेला आहे. परत एकदा मिक्स करून घेतले. तर 1 चमचा मीठ टाकून घेतले यामध्ये आणि परत एकदा मिक्स करून घेते. तर यावरती आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं आहे. तर थोडंसं झाकण आपल्याला असं कमी ठेवायचं आहे, पूर्ण कढईवरती झाकण ठेवायचं नाही. तर बघा छान अशी आपली तर्रीदार अशी भाजी तयार झालेली आहे. अगदी कमी वेळेत बनते ही भाजी. तर नक्की ट्राय करा आणि माझी रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. तर यामध्ये कोथिंबीर टाकून घेते. तर खूप सारी कोथिंबीर टाकून घेतली आपल्या भाजीमध्ये आणि परत एकदा आपली भाजी आणि कोथिंबीर मिक्स करून घेतलेली आहे. तर तुम्हाला रस्सा भाजी पाहिजे असेल तर यामध्ये गरम पाणी जरी ओतलं ना तर खूप छान अशी रस्सा भाजी अप्रतिम चवीची तयार होते. तर ही बघा आपली छान अशी चवळीची एकदम सोप्या पद्धतीने गावरान भाजी तयार झालेली आहे. धन्यवाद. भेटू